बोलला मला इथे छान मिळतं. बीड मध्ये आलो होतो आणि आम्हाला हुरडा पार्टी बद्दल कळलं आणि तिथे गेल्यानंतर आमचं स्वागत हे वेगवेगळ्या ग्रामीण पदार्थांनी आणि रानमेव्याने झालं. लाल खाजं सेम सेम पण मला अजूनही माहित नाही कसं खातात काय. गावरान असते गोड लागते. खूपच गोड आहे. मोठे जे हायब्रिड आहेत अजूनही तुम्ही सगळे व्हिडिओज बनवत राहा, संपवून किती धूर आला तरी आम्ही उठणार नाही. आणि असं भरपूर काही खाऊन झाल्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने हुरडा पार्टीच्या तयारीला लागलो. तर हा आहे हुरडा आणि आता आपण करणार आहोत पार्टी. तर हे आहे ज्वारीचं कणीस शेताजवळ असं मस्त भाजलं जातं. त्यातले जे ज्वारीचे दाणे आहेत हे चाळणीवरती घासून काढले जातात आणि त्यानंतर हा जो हिवाळ्यातला आनंदोत्सव आहे यालाच हुरडा पार्टी असं म्हणतात. सीझन मध्ये असतं का? फेब्रुवारी पर्यंत. असा हातात घ्यायचा. मामा तुम्ही घ्या. करून दे, मी बघते. नाही आलं तर जमतंय. हुरडा पार्टी तर झाली, पण इथे मोदकांची पण आमटी दिसली मला आणि नंतर कळलं ही उंबर थाळी आहे. मग याच्यात सारण कसलं असतं? मसाला, खोबरं. अच्छा. प्रत्येक भागाची खाद्य संस्कृती खूप वेगळी असते आणि तिथे जाऊन त्यांच्या त्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेणं म्हणजे आहा हा. या संपूर्ण रील मध्ये तुम्ही जे बघितलंय ना, हा 1 तासाचा आमचा प्रवास आहे. आम्ही सतत खाल्लंय. आता वेळ झाली आहे आरामाची, नंतर भेटूया.